प्रश्न असा आहे की भारतातील पहिल्या नदी टर्मिनल्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गुवाहाटी. गुवाहाटी या ठिकाणी पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता टर्मिनल म्हणजे काय? तर शेवटचं टोक, त्याच्या पलीकडे काहीच नसते, त्याला म्हणतात टर्मिनल. जसं की सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे शेवटचं स्टेशन, त्याच्या पलीकडे काही नसते. तसं टर्मिनल म्हणजे काय? तर शेवटचं टोक, त्याच्या पलीकडे काहीच नसते. आणि पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन कुठं करण्यात आलं आहे? गुवाहाटी या ठिकाणी. पाहू त्याच्याविषयी संपूर्ण माहिती. लक्षात घ्या, गुवाहाटीमध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठिकाण काय आहे? गुवाहाटी, आसाम राज्यामध्ये. गुवाहाटी ठिकाण कुठे आहे? आसाममध्ये. उद्घाटन कोणी केलंय हे पण लक्षात घ्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. दिनांक कोण्या तारखेला उद्घाटन झालंय? 7 नोव्हेंबर 2025 ला या भारतातल्या पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन झालेलं आहे. नाव काय या टर्मिनलचं? तर गुवाहाटी गेटवे टर्मिनल अँड जेट्टी. गुवाहाटी गेटवे टर्मिनल अँड जेट्टी हे त्याचं काय संपूर्ण नाव आहे. हा टर्मिनल ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेला असा पहिला टर्मिनल आहे. म्हणजे हा टर्मिनल कोणा नदीच्या काठी आहे असा सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. उत्तर काय आपलं? ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीवर प्रकल्पाची किंमत किती आहे? सुमारे 304 करोड रुपयाची काय किंमत आहे प्रकल्पाची. आणि हा भारतातील पहिला नदी प्रकल्प आहे म्हणून लक्षात घ्या. समजलं का? अशाच प्रकारे चालू घडामोडीची नवनवीन तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.